चला, पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक, म्युच्युअल फंड्स अशा विविध मुद्द्यांवरती आपण चर्चा करत असतो पासवर्ड श्रीमंतीचा या भागामध्ये आणि श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो। आणि आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात चर्चा करणार आहोत जीवनात प्रगतीसाठी जनसंपर्काचं काय महत्त्व आहे या विषयावर। आणि ही चर्चा करण्यासाठी आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत गुंतवणूक तज्ञ शशांक रावले। विषयाकडे वळण्यापूर्वी मी शशांक रावले यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। शशांक रावले यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास शशांक सर हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत। शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत असतात। चला तर आज आपण जाणून घेऊया पासवर्ड श्रीमंतीचा ह्या कार्यक्रमात नेमका श्रीमंत होण्याचा मंत्र। तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। सर पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपण थोडासा वेगळा विषय निवडलेला आहे कारण की जनसंपर्क हा आयुष्यात सगळ्यांच्या महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे। ह्या जनसंपर्काची व्याख्या तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कशी कराल? जनसंपर्क माझ्या हिशोबाने पब्लिक रिलेशन म्हणजे तुम्ही ज्या लोकांशी संपर्क त्यांच्या तुम्ही कसं वागता, त्यांना कसं घडवता, त्यांच्यावर कसे रिलेशन मेंटेन करता त्यावरती तुमची प्रगती देखील डिपेंडेंट असते। ओके, मोस्ट इम्पॉर्टंट वाटचाल करत असतो, पण आपण ज्या लोकांनी आपल्याला प्रगती करण्यासाठी मदत केलेली आहे ओके, मग ती कुठलीही मदत असो त्या लोकांना आपण विसरून जातो। ओके, आणि जर तुम्हाला खरोखर आयुष्याचं प्रगती करायची असेल, तुम्ही जे काय नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल, तर तुमचा जो जनसंपर्क आहे स्पेशली तुमच्या व्यवसायाशी निगडीत जी लोक आहेत त्यांच्याशी तुमचा जनसंपर्क म्हणजे चांगला असणं हे फार गरजेचं आहे। बरोबर आहे। अर्थातच आता तुम्ही जनसंपर्काचा एकूणच काय नेमका अर्थ आहे तो आपल्या प्रेक्षकांना पटवून दिलात। मात्र जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये जनसंपर्काशिवाय का मोठी होऊ शकत नाही, म्हणजे अनेक अशी आपल्या समोर असंख्य उदाहरणं आहेत। जनसंपर्क वाढवल्यामुळे किंवा जनसंपर्क आहे म्हणूनच ती व्यक्ती आज सर्वोच्च पदावरती पोहोचलेली आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत। पण जनसंपर्क किती महत्त्वाचा असतो आयुष्यामध्ये त्याविषयी काय सांगाल? माझ्या हिशोबाने कुठलीही व्यक्ती आयुष्यात तुमच्याकडे कितीही टॅलेंट असो काही असो, पण जर तुमचा जनसंपर्क चांगला असेल तर तुमच्यावर जर आजूबाजूची लोक नसतील तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही। उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आज आपण आपला शो करतोय, जर आपल्याकडे प्रेक्षकच नसतील तर शो बघणार कोण? ओके, बरोबर। तर जनसंपर्क जनता किंवा आपल्या आजूबाजूची लोक ही आपल्याला यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाचं आहे। त्यांचा सहभाग आपल्या आयुष्यामध्ये असणं फार गरजेचं आहे। आणि तुमच्याकडे जे काही टॅलेंट असेल ओके, ते जगासमोर येणं फार गरजेचं आहे। असं म्हटलं आता की तुम्ही जे काय करता ओके, तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय, तुमच्याकडे जे काय टॅलेंट असेल ते सगळ्यांना माहिती असलं पाहिजे तुम्ही एक्झॅक्टली तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे ते, तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता। ओके, तुमच्याकडे किती टॅलेंट असेल, मग तुम्ही जर लोकांकडे पोहोचू नाही शकला म्हणजे किती चांगलं असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही। त्यामुळे जनसंपर्क आणि त्यांच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचणं हे फार गरजेचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये। आणि कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही असं आयसोलेटेड राहू नका। ओके, म्हणजे सगळ्यांमध्ये राहा आणि आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करा। बरोबर आहे। आणि अर्थातच तुम्ही ह्या माध्यमातून एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतायत, तो म्हणजे जरी तुम्ही किती यशाचं उंच शिखर गाठलं तरी सुद्धा तुम्ही जमिनीवर तुमचे पाय राहू दे, म्हणजे जनसंपर्क तुमचा सतत तुमच्या सोबत असू दे। आणि हा किती महत्त्वाचा आहे हे खरं तर आपण प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय। जेव्हा आपण जनसंपर्क किंवा आपलं पब्लिक रिलेशन हे वाढवत असतो तेव्हा ते टिकवायचं कसं हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा असतो। त्याविषयी काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे कधी कुठल्या व्यक्तीकडे ॲटिट्यूड नसावं तर कधी ग्रॅटिट्यूड असावं। अनेकदा आपल्याला थोडं जरी सक्सेस मिळाल्या आयुष्यामध्ये अनेकांना ॲटिट्यूड येतो। ओके, ज्यावेळी तुम्ही म्हणता ना, असं म्हटलं जातं ना की गर्वाचं घर नेहमी खालीच असतं, राईट? तर कधी आपण आयुष्यामध्ये गर्व नाही करावा। ओके, ज्यावेळी तुम्ही गर्व करायला लागाल त्यावेळी लोकांना कळतं की बाबा या व्यक्तीने गर्व आला, त्यावेळी तुम्हाला लोक म्हणणार मदत पण नाही करणार आणि आशीर्वाद देखील देणार नाही। तर त्यामुळे पहिली गोष्ट तुमच्यामध्ये गर्व नसावा। ओके, आणि ज्या लोकांनी आपल्याला म्हणजे तुम्ही आज जे काय असाल ओके, आज प्रत्येक व्यक्ती कोणी कमी यशस्वी असतं, कोणी जास्त यशस्वी असतं, राईट? तुम्ही जे काय करत असाल तुमच्या आयुष्यामध्ये कोणाचा ना कोणाचा तुमच्या आयुष्यामध्ये सहभाग आहे, राईट? त्यांचं ग्रॅटिट्यूड म्हणजे त्यांना जाऊन थँक्स बोला, त्यांच्याशी संपर्क साधा। आणि आज आम्ही देखील तेच करतो। आज जेव्हा पण आमच्या आयुष्यामध्ये कुठलंही चांगलं आम्ही यश गाठतो ओके, पहिलं ज्या लोकांनी मला मदत केली वर येण्यासाठी त्या लोकांना मी पहिलं फोन करतो, त्यांना पहिलं मी थँक्स बोलतो। आणि त्यामुळे त्यांचे आशीर्वाद पण मिळतात आणि पुढे कधी आपल्याला मदतीची गरज असेल ते नक्कीच आपल्याला तसाच रीतीने तुम्हाला हात देतील। ओके, तुम्हाला एक चांगलं उदाहरण मला सांगायला आवडेल, ते म्हणजे फेमस क्रिकेटर बद्दल ओके, जे आहे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे बद्दल। अनेकांना माहित नसेल की विनोद कांबळेकडे सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त टॅलेंट होतं, फक्त त्यांच्या ॲटिट्यूडमुळे ते तेवढे सक्सेसफुल होऊ शकले जेवढं की सचिन तेंडुलकरनी आज नाव केलंय। तर चांगलं ॲटिट्यूड असणं आणि डाऊन टू अर्थ असणं हे फार
गरजेचं आहे. त्यांनीच आपल्याला म्हणा ना, त्यांनीच आपला जनसंपर्क वाढतो आणि जास्तीत जास्त लोक आपल्याला साथ द्यायचा प्रयत्न करतात, आपल्याला पुढे आयुष्यामध्ये घेऊन जायचा प्रयत्न करतात. आणखीन एक गोष्ट आहे ते म्हणजे आपण कसं बोलतो आणि काय बोलतो. सांगायचं म्हटलं तर माझे अनेक सिने कलाकार देखील ओळखीचे आहेत. त्यातनं काही जे टीव्ही चॅनल्सवरती वगैरे येतात सिने कलाकार, त्यांनी मला एक गोष्ट सांगलेली की ॲटलिस्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये की तुमचं टॅलेंट तर महत्वाचं आहेच, ओके, पण त्यावर तुम्ही कसं वागता, कसं बोलता, ओके, तुमचं बोलण्याचं टॅलेंट किती चांगलं आहे त्यावर तुमचं यश हे निगडीत असतं, अवलंबून आहे. ओके, तर नुसतं फिल्म जगातच नाही तर तुम्ही कुठलीही गोष्ट करत असाल, तुम्ही लोकांशी कसं बोलता, एक एक म्हणता ना, आपण दिलेला तोंडातून आलेला शब्द आपण परत रिटर्न घेऊ शकत नाही, राईट. तर आपण काय बोलतोय कोणाशी असं म्हटलं तर बाबा तुम्ही एक चुकीचा शब्द बोललात तर कोणाच्या मनाला लागू शकतं, राईट. तर आपण काय बोलतो याकडे देखील आपण फार, मला वाटतं काय बोलतोय म्हणजे ह्यापेक्षाही आपण विचार करून बोलणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे समोरच्याचं मनही दुखवलं गेलं नाही पाहिजे आणि आपलं कार्यही खरं तर सिद्धीच गेलं पाहिजे. एकूणच आपण बघितलं तर पब्लिक रिलेशन आता वाढवण्यासाठी अनेक गोष्टी आलेल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हे रिलेशन मेंटेन करू शकतो, जपून ठेवू शकतो. मात्र हे मेंटेन करण्याबद्दल आपण जर प्रश्न उपस्थित केला, हा मेंटेन नाही झालं जनसंपर्क आपला, तर ह्याचे काय वाईट परिणाम भोगावे लागू शकतात, त्याविषयी काय सांगाल? माझ्या हिशोबाने जर तुम्ही पब्लिक रिलेशन जर प्रॉपरली मेंटेन करत नसाल तर पहिली गोष्ट जसं मी म्हटलं की तुम्हाला लोक कुठल्याही गोष्टी सपोर्ट करणार नाही, ओके. आणि असं म्हटलं की नाव बनवणं फार मुश्किल असतं, फार डिफिकल्ट असतं. नाव खराब करणं हे भरपूर सोपं आहे. उदाहरण घ्यायचं, आपण तुम्ही पण स्वतःच्या आयुष्यात बघ असाल, जर आपण एखाद्या काही चांगलं केलं, समजा तुम्ही माझ्याकडे काही चांगलं केलं, मी जास्त 2-3 लोकांना सांगेन बाबा ह्यांनी माझ्याकडे चांगलं केलं, पण जर आपण एखाद्या व्यक्तीने आपल्यावर चुकीचं काय केलं तर आपण 100 लोकांना सांगतो बाबा कोणाकडेच आपण ह्याच्याकडे जाऊ नको. तर नाव खराब होणं हे भरपूर सोपं आहे, नाव बनवणं हे फार डिफिकल्ट आहे. तर नाव जपणं, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, यशस्वी होणं देखील भरपूर सोपं आहे जर तुम्ही खरोखर प्रयत्न केला. पण त्या यशाला टिकवणं, जी व्यक्ती यशाला टिकवू शकते ती खरी यशस्वी व्यक्ती असं माझं म्हणणं आहे. आणि जर तुम्हाला यश टिकवायचं असेल तर तुमचा जो जनसंपर्क आहे, आज जर तुम्ही बघाल जे कुठले कंपन्या, बिझनेस किंवा कुठली इंडिव्हिज्युअल व्यक्तीची आयुष्यात उभी राहते, ते जेव्हा त्याला लोकांचा साथ असतो, ओके, त्यावेळेसच ती व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकते. आणि जर तुम्हाला लोकांचा साथ पाहिजे असेल तर तुम्हाला म्हणा ना त्यांच्याशी निघणं, त्यांना खुश ठेवणे किंवा त्यांच्यावर जाणे, आपल्याला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत त्या लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके, स्वतःचा एक वेगळा ॲटिट्यूड किंवा म्हणा ना जगा वेगळं राहून आपल्याला चालणार नाहीये. अगदी खरंय. आणि सगळ्यांशी जुळवून घेण्याचा आपण खरं तर प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाशीच आपलं मन जुळेल किंवा आपले विचार आपले पटतील असं नसतं. मात्र प्रत्येकाशी जर जुळवून घेतलं तर नक्कीच आपला जनसंपर्क आहे तो दिवसेंदिवस वाढतच जाईल आणि आपल्याला जे यशाचं शिखर गाठायचंय त्या नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत आपण पोहोचू शकतो. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जेव्हा जनसंपर्क वाढवण्याची वेळ येते किंवा ते सांभाळण्याची वेळ येते तेव्हा नेमकी सामान्य जो नोकरदार वर्ग आहे त्याने काय नेमकी पावलं उचलली पाहिजेत? जनसंपर्कामध्ये आणखीन एक गोष्ट येते ती म्हणजे आपण कुठल्या लोकांमध्ये राहतोय ते देखील फार गरजेचं आहे. आज असं म्हटलं होतं, पर्सन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. तुम्ही ज्या लोकांवर राहता तसे तुमचे विचारसरणी होतात. उदाहरण घ्यायचं, मी स्वतःचं उदाहरण घ्यायला आवडेल मला. ज्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी एक कॉलेज म्हणजे अशी कॉलेजची मुलं ज्यांनी म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आयुष्यामध्ये काय घेतलं त्यांना फक्त थिओरिटिकल नॉलेज असतं. त्यावेळी माझे विचार तेवढे होते, म्हणजे मला वाटतं बाबा आपण नोकरी केली, आपण एवढा पगार घेतला, ओके, आपण एवढं एज्युकेशन कंप्लीट केलं, हीच आपली सक्सेस आहे. पण ज्यावेळी मी काही अशा लोकांमध्ये राहायला लागलो की ज्यांचे विचार भरपूर मोठे होते, त्यांचे ग्रोथ ओरिएंटेड आणि त्यांचा फोकस भरपूर चांगला होता, त्यांचे यशात आयुष्यातले गोल्स त्यांचे परफेक्ट होते, अशा लोकांमध्ये राहायला लागलो. तेव्हा मला कळलं आपण तर काहीच नव्हतं, ओके, आपल्याला आणखीन भरपूर केलं पाहिजे. आणि त्यानंतर मी आयुष्यामध्ये काम करायला सुरुवात केली आणि मी जवळपास त्यांच्या लेवलला आलो. तर तुम्ही कुठल्या लोकांमध्ये वावरताय हे देखील फार गरजेचं आहे. तुमचे जे मित्रमंडळी आहेत, ओके, जनसंपर्क आहे तो तुम्ही जाणीवपूर्वक निवडावा. बरोबर. म्हणजे ज्या लोकांमध्ये तुम्ही राहताय, म्हणजे तुम्ही जो काय फील्ड असेल किंवा अशी म्हणजे तुम्हाला यू शुड नॉट वेस्ट युअर टाइम विथ युअर फ्रेंड्स बट यू शुड इन्व्हेस्ट युअर टाइम विथ युअर फ्रेंड्स. म्हणजे तुम्ही जर तुमच्या मित्रमंडळी किंवा लोकांवर टाइम देताय तर तो टाइम इन्व्हेस्टेड पाहिजे आणि का त्यांच्यावर राहायला तुम्हाला म्हणता ना एक चांगलं पण वाटेल आणि त्यांच्याकडे ज्ञान देखील घ्यायला मिळेल. 3 टाईपचे माइंडसेट असतात. एक असतं लोअर माइंड. लोअर माइंड, यू नो व्हॉट इज लोअर माइंड डू? दे डिस्कस पीपल, बाबा तो असाच आहे, ती तशीच आहे, ते तसे, गॉसिपिंग, ओके. त्याच्यानंतर थोडे वरचढचे माइंड असतात, ओके. दीज आर मिडल माइंड ज्याला मी बोलतो. दे डिस्कस इव्हेंट्स. अरे तिकडे असा मोठा इव्हेंट झाला, अरे तिकडे क्रिकेट मॅच चालू, अरे तिकडे नवीन पिक्चर रिलीज झाला, अरे तिकडे हा फिल्म स्टार आला, ओके. ह्या गोष्टी ते डिस्कस करतात ज्याचा काही फायदा नसतो, ओके, जे की कॉलेज स्टुडंट्स वगैरे करतात. हे त्यांचा मिडल माइंड असतो. अँड यू नो व्हॉट हायर माइंड्स डू?
हायर माइंड डिस्कस आयडियाज. ओके, ते चांगले चांगले आयडिया डिस्कस करतात. आज तुम्ही ज्या पण फ्रेंड्स बरोबर आहात अशा व्यक्तींबरोबर राहा जे तुमच्यावर आयडिया डिस्कस करतील आणि म्हणा तुम्हाला भले ते त्यांच्या फील्डचं, तुम्ही भले तुमच्या फील्डचे कदाचित नसतील, पण आज जे काय उभं आहे म्हणून आज मी पण स्वतःच्या आयुष्यात उभा आहे ते सगळं आयडियाजनी आलेलं आहे. ओके, मी आज मी स्टॉक मार्केट या फील्डमध्ये आहे, तर मला कोणतरी सांगितलं बाबा तू शेअर बाजारमध्ये चांगलं काम करू शकतो, मी आलो. कोणतरी सांगितलं तू ट्रेनिंग चांगलं घेऊ शकतो, मी आणो. ह्या आयडियाज होत्या, राईट. कोणतरी सांगितलं बाबा तू चांगलं बोलू शकतोस म्हणून मी या फील्डमध्ये आलो. ओके, तर आयडियाज ह्या फार महत्त्वाच्या. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जिकडे जात असाल, काही काम करसाल, कान आपले नीट चांगले उघडे ठेवा आणि कुठून चांगल्या आयडिया मिळतील त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला कळेल की आणि त्या आयडियावर काम पण करणं गरजेचं आहे. अनेक लोक करतात दुनियाभरचे, आज आपले जे प्रेक्षक बघ असेल माझ्यापेक्षा भरपूर जास्ती त्या प्रेक्षकांकडे आयडिया असतील दुनियाभरचे, पण यशस्वी नाही होत. एक्झिक्यूट करायला पाहिजे. मी आयुष्यात पाहिलं की अनेक लोक आयुष्यात यशस्वी नसतात. ते त्याचा मी रिसर्च केला तर मला कळलं की ते यामुळे यशस्वी नसतात की बाबा त्यांनी काही प्रयत्न केला, काय ते आयडियाजना इम्प्लिमेंट करून प्रयत्न केला आणि ते अयशस्वी झाले. तर ते ह्यामुळे अयशस्वी असतात कारण त्यांनी कधी प्रयत्नच नाही केला. तर तुमच्याकडे जी काही आयडिया असेल त्यावर तुम्ही काम करायला चालू करा. पहिलं पाऊल टाका. पहिलं पाऊल जेव्हा टाका तेव्हाच तुमचा आयुष्याचा यशाचा प्रवास चालू होईल, नाही तर सुरू होणार नाही. खरंय. आपण अशीच चर्चा करत सर चालू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि माझ्या सोबत आहेत शशांक रावले. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार. जनसंपर्काविषयी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय. सर, अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एकूणच जनसंपर्क किती महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात त्याविषयी चर्चा करत होतो. मात्र आपण नेहमीच म्हणतो की आपण जे जगाला देऊ तेच आपल्याकडे पुन्हा परत येणार आहे. याचा नेमका काय अर्थ आहे त्याविषयी काय सांगाल? असं म्हटलं तर व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. तुम्ही जे देता ते तुम्हाला जगाकडनं रिटर्न मिळतं. तुम्ही जर म्हणता ना वाईट दिलं, नेगेटिव्हिटी दिली, तुम्हाला तेच रिटर्न मिळणार. तुम्ही जर चांगलं दिलं तेच तुम्हाला रिटर्नमध्ये देखील येणार. ओके, आणि हा जगाचा नियम आहे ना. अर्थ इज लाईक अ रिफ्लेक्शन. तुम्ही जे देता ते तुम्हाला रिटर्न येतं. तुम्ही असाच प्रयत्न केला बाबा तुम्ही जास्तीत जास्त चांगलं लोकांना द्यायचा हा प्रयत्न केला पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की ॲटिट्यूड नसलं पाहिजे, ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे. म्हणून आपण थँकफुल असलं पाहिजे ह्या नेचरला. आपण समाजाचं काही देणं लागतो, जे काय आज जगाने आपल्याला दिलंय तर काहीतरी आपण दिलं पाहिजे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही थोडं देऊन बघा. ओके, असं म्हणतात ना दिल्याने वाढतं. आम्ही बोलतो त्याला दिल्याने वाढतं. तुम्ही थोडं द्या, तुमच्याकडे भरभरून येईल. आणि हे सत्य आहे. ओके, तुम्ही कोणालाही मदत करायचा प्रयत्न करा, तुम्हाला रिटर्नमध्ये तुमचं नक्कीच चांगलं होईल. कारण त्या व्यक्तीकडनं तुम्हाला आशीर्वाद आणि चांगले त्यांचे म्हणा ना पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळतात. हे फार गरजेचं आहे. ओके, आणखीन एक गोष्ट अशी आहे की जसं म्हणतं ना अनेकदा आपल्या मराठी माणसामध्ये असं होतं की यशामध्ये आपली लोकच म्हणतात ना मध्ये अडथळा असतात आणि त्यातनंच काही लोक आपल्या यशाचं कारण देखील बनतात. तर आपल्या यशाचं कारण बनणारी कुठली लोक आहेत त्यांना तुम्ही फाइंड आउट करा. आणि जे अडथळा आणणारे लोक आहेत ओके त्यांच्यापासून आपण लांब राहायचा प्रयत्न करायचा आहे, त्यांच्याकडे बघायचा देखील नाहीये. म्हणजे तो आपला जनसंपर्क तो साईडला ठेवायचा. ओके, कारण ते आपल्या म्हणा यशाशी आनंदी नाही आहेत. ओके, आणि आणखी तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेकदा मी म्हणता ना आपल्या मराठी माणसांनी ते एक पाहिलेलं आहे की एका प्रकारची खेकडा वृत्ती असते की बाबा ना समोरच्याला पुढे जाऊ दे ना स्वतः पुढे जात. तर असं करू नये. जर आपण जर यशस्वी होऊ शकत नाहीये तर ज्यांच्याकडे काही टॅलेंट आहे, जे यशस्वी होण्याचे म्हणा ना पात्र ठेवतात त्यांना तुम्ही मदत करा. ती लोक जर पुढे गेली तर तुम्हाला देखील मदत करतील आणि तुम्ही देखील यशस्वी व्हाल. नाही तर ना ते यशस्वी ना तुम्ही स्वतः यशस्वी व्हाल. तर हे जनसंपर्क म्हणा वाढवण्यासाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मदत करण्याचं म्हणा ना तुम्ही ऍटिट्यूड ठेवा. अर्थातच म्हणजे देणाऱ्यांनी हात आणि सढळ हाताने खरं तर मदत करावी. नक्कीच त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तर तुमच्या प्रॉस्पेरिटी म्हणजे धनलाभ तुम्हाला जास्त प्रमाणात होतो असं ऐकलंय, ह्यामध्ये कितपत तथ्य आहे? येस, जसं मी म्हटलं की आधीची जे आपण बोललो ते सगळे तर तुम्ही रूल्स फॉलो केले नक्कीच तुमचा जनसंपर्क चांगला वाढेल. ओके, जनसंपर्क वाढला की लोकांना कळतं बाबा तुम्ही एक्झॅक्टली काम काय करताय. मग तुमची मेहनत बघून आज मी अनेक अशी यशस्वी माणसं पाहिलेली आहेत आयुष्यामध्ये की त्यांच्याकडे पैसा किंवा टॅलेंट नव्हता, पण त्यांची मेहनत बघून अनेक लोकांनी त्यांना मदत केलेली आहे आणि आज ते भरपूर मोठ्या यशाच्या शिखरावर आहेत. आता जेव्हा त्यांना मदत केली त्यावेळी ते आयुष्यात पुढे गेले. नक्कीच त्यांच्यावर प्रॉस्पेरिटी म्हणजे पैसा हा आपोआप त्यांना फॉलो करतो. तुम्ही फक्त तुमच्या कामाकडे तुमच्या म्हणा ना तुमच्याकडे टॅलेंट आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही फक्त तुमचं कर्म दाखवा, फळ तुम्हाला आपोआप मिळतं. मला सांगा आज पैसा केव्हा येतो? जेव्हा तुम्ही चांगलं काम कराल तेव्हाच तुमच्याकडे पैसा येईल. तुम्ही तुमच्या पैशाकडे फोकस नको, तुमच्या कामाकडे फोकस करा. पैसा तुम्हाला बाय डिफॉल्ट फॉलो करेल असं मला वाटतं. आणि ज्या लोकांचा पैशाकडे फोकस असतो
त्यांच्याकडे तेवढा धनलाभ होत नाही. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की कामाच्या पाठी धावा, पैशांच्या पाठी धावू नका. पैसा आपोआपच येईल जेव्हा तुम्ही कामाला उत्साहाने सुरुवात कराल आणि कामासाठी तुम्ही झगडत राहाल. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही आज मोठ्या ठिकाणी व्यावसायिक म्हणून कार्यरत आहात. आज तुमचं स्वतःचं SR कन्सल्टन्सी आहे आणि तुम्ही शेअरबद्दल, एकूणच गुंतवणुकीबद्दल आपल्या एकूणच प्रेक्षकांना आणि अनेक लोकांना मार्गदर्शन करत असतात. ह्या एकूणच यशाचं श्रेय तुमचा वाढलेला जनसंपर्क आहे. येस, नक्कीच. आज मी स्वतः एक प्रयत्न करतो की मी आज अनेक लोक माझ्या संपर्कामध्ये येतात, पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो जास्तीत जास्त लोकांच्या मी आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन करू शकेन. असं म्हटलं होतं की वी कॅनॉट डू गुड फॉर एव्हरीवन. ओके, पण आपण लोकांना देखील कळतं, आपण जर मेहनत घेत असू तर लोकांना देखील कळतं की बाबा ही व्यक्ती खरोखर भरपूर मेहनत घेते. आज मी करतोय तर मी माझ्या स्वतःच्या टॅलेंटमुळे कमी तर लोकांच्या, जनतेच्या सपोर्टमुळे मी आज थोडाफार आयुष्यामध्ये यशस्वी आहे. तर त्यात अनेक लोकांचा आज तुम्हाला सांगतो, आज जर मी इकडे बसलोय, आज जर मी उभा आहे, तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आपल्याबरोबर कॉन्ट्रीब्युशन असतं. मग ते म्हणा ना, आज जे अँकर मॅडम आहेत, आपले कॅमेरामॅन असो, आमचे म्हणा ड्रायव्हरपासून, आमचे ऑफिसची टीमपासून, फॅमिली मेंबर्सपासून, लाईफ पार्टनरपासून सगळी लोक आयुष्यामध्ये यशासाठी आपल्याला कॉन्ट्रीब्युशन हे करतात. सगळ्यांना सांभाळून आपल्याला जावं लागतं. तर त्यामध्ये मी काही गोष्टी मी फॉलो केल्यात माझ्या आयुष्यामध्ये. ते म्हणजे कधीही म्हणा ना, किती काही आपण यश मिळवलं, ओके, तरी पण आपल्याला डाऊन टू अर्थ राहायचंय. आपण जे यश मिळवलं, मध्ये पैशानी असो किंवा फेमनी असो, त्याचा कोणालाही म्हणा ना त्रास होता कामा नाही. इट शुड नॉट बी हार्मफुल. जर ते हार्मफुल असलं, देव पण वरून बघत असतो, तो देखील तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. आणि तर तुम्ही म्हणता ना एक ठराविक यश गाठाल, आणि ज्यावेळी तुम्ही हार्मफुल म्हणा लोकांना, तेव्हापासून तुमचा डाऊनफॉल चालू आहे. पण तुम्ही जर डाऊन टू अर्थ असाल, ओके, आणि तुम्ही यशाचा माज दाखवणार नाही, तर तुम्हाला अनेक लोकांचे म्हणा ना गुड विशेस मिळते, तुम्ही आयुष्यात नक्कीच पुढे जाऊ. खरंय. आणि अर्थातच तुमचंच एक मोठं उदाहरण आपल्या प्रेक्षकांसमोर आहे. आज तुम्ही यशाच्या एका चांगल्या शिखरावरती पोहोचलेला आहात, कारण एक डाऊन टू अर्थ असणं फार महत्वाचं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर कार्यशाळेविषयी आपल्या प्रेक्षकांना अधिक माहिती देऊया, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड श्रीमंतीचा. ब्रेक नंतर पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपल्या सोबत आहेत शशांक रावले, SR कन्सल्टन्सीचे ते संचालक आहेत, आणि आज ते जनसंपर्क याविषयी आपल्याला अधिक माहिती देतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर, अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एकूणच जनसंपर्काविषयी जाणून घेतलं. तुमच्या एकूणच जनसंपर्काबद्दलही आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं कसा वाढवायचा जनसंपर्क. मात्र कार्यशाळेच्या माध्यमातून सगळ्यात जास्त जनसंपर्क वाढत असतो आणि आपल्या कार्यशाळा ह्या नेहमीच होत असतात. त्याविषयी काय सांगाल? येस, जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांपासून आमच्याकडे जे ज्ञान आहे की आम्ही ज्या गोष्टी लोकांना देऊ शकतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे काम करत असतो. तर त्यातनं मला सांगायला आवडेल की आम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणुकीबद्दल आम्ही कार्यशाळा घेत असतो. ओके, पहिलं आपण ट्रेडिंगबद्दल बोलूया की शेअर बाजारमध्ये ट्रेडिंग करून कोणीही म्हणजे तुम्ही एक चांगला व्यवसाय म्हणून तुम्ही किंवा एक्स्ट्रा इन्कमसाठी तुम्ही त्यामध्ये काम करू शकता. ओके, तुम्ही समजा ₹1,00,000 टाकले तर दिवसाला 3-4 हजार किंवा 10-20 रुपये टाकले तर दिवसाला 700-800 रुपये तुम्हाला सहज तुम्ही त्यामध्ये कमवू शकता. आणि ह्यामध्ये कुठल्याही वयाची किंवा कुठल्याही क्वालिफिकेशन शिक्षणाची अट नाहीये. ओके, कोणीही येऊ शकतं. एक वयोवृद्ध व्यक्तीपासून एक नोकरी करणारे, एक बिझनेस करणारे किंवा एक कॉलेज स्टुडंट कोणीही या सेशनमध्ये येऊ शकतात. ओके, ज्यामुळे तुम्हाला आम्ही योग्यरित्या मार्गदर्शन करतो. नुसतं शेअर ट्रेडिंग बद्दल नाही, तर इव्हन गुंतवणूक, नुसतं शेअर बाजार गुंतवणूक, तर इतर गुंतवणुका तुम्ही कुठे कुठे गुंतवून कसे पैसे वाढू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला योग्य हे ज्ञान देतो. आज होतं असं, आज आपण म्हणा काम करतो, पैसे कमवतो, पण जर जोपर्यंत तुम्ही तुमच्या पैशाला योग्यरित्या चालना देत नाही, तुम्ही तुमचा पैसा वाढणार नाही. तुम्ही स्वतः पैशासाठी काम न करू तुमच्या पैशाला काम करायला, तेव्हाच तुम्ही म्हणा ना फायनान्शियल यश हे गाठाल. तर त्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो. अर्थातच. आणि आपल्या कार्यशाळा ह्या पुणे, कोल्हापूर, दादर, ठाणे इथे होतच असतात. त्याचबरोबर नाशिक इथे देखील कार्यशाळा आहे. उद्या बहुतेक कोल्हापुरात कार्यशाळा होणार आहे, त्याविषयी काय सांगाल? येस, उद्या आमची कार्यशाळा जी आहे ती कोल्हापुरात आहे. ओके, मार्केट यार्डाजवळ येऊन तुम्ही कोणालाही शाहू मल्टीपर्पज हॉल विचारा, तुम्हाला कोणीही सांगेल. आमची माणसं देखील तुम्हाला तिकडे मदत करतील आणि तुम्ही डायरेक्टली ते सेशन येऊन अटेंड करू शकता. त्यानंतर जी आपली कार्यशाळा ती 13 तारखेला दादरमध्ये आहे, त्यानंतर 19 तारखेला ठाण्यामध्ये आहे,
त्यानंतर त्याच्या आधी 18 तारखेला नाशिकमध्ये देखील आपली कार्यशाळा आहे. ओके, आणि इव्हन 15 तारखेला आपली पुण्यामध्ये कार्यशाळा आहे आणि त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या लोकांना दिसत असतील. ओके, तुम्ही फक्त आमच्या नंबर्सवरती एक छोटासा मिस कॉल द्या. ओके, आणि तुम्हाला पूर्ण डिटेल्स कार्यशाळांचे आमच्या टीमकडून येतील, सगळ्या कार्यशाळा डिटेल्स येतील आणि तुम्ही कुठलीही अटेंड करू शकता. कार्यशाळा एकदम मोफत आहेत, कुठलीही रजिस्ट्रेशन वगैरे काही गरज नाही. तुम्ही डायरेक्टली येऊन तुम्ही त्या सेशनमध्ये बसू शकता आणि नक्कीच तुम्हाला भरपूर चांगला फायदा होईल. हे याची नक्कीच ह्या कार्यशाळांचा आतापर्यंत लाखो लोकांनी फायदा घेतलेलाच आहे आणि ह्या कार्यशाळा मोफत असतात, त्यामुळे कुठेही तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करण्याची गरज नसते. आणि ह्या कार्यशाळेसाठी जर तुम्हाला यायचं असेल तर तिथे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही मिस कॉल देऊ शकता आणि एकूणच त्याचं तुम्ही पूर्ण डिटेल्स त्यांना आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकता. ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्ही शेअरबद्दल आणि एकूणच गुंतवणुकीविषयी खूप छान असं मार्गदर्शन करत असता. आपल्या प्रेक्षकांना जाता शेअर आणि गुंतवणुकीविषयी काय सांगाल? अनेकांना भीती असते ना शेअर बाजारमध्ये, आपली मराठी माणसं वळायचा प्रयत्न नाही करत. पण मला सांगायला आवडेल की आजच्या डेटमध्ये जो मार्केट जो पैसा आहे, ओके, तो घुमून फिरून फक्त दोनच गोष्टी मिळतो. एक आहे इक्विटी आणि दुसरा आहे प्रॉपर्टी. इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता. तर ह्यामध्येच म्हणजे तुम्ही बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स किंवा कुठलाही पैसा येतो, गव्हर्नमेंट बॉन्ड पासून काही असो, तो सगळा पैसा घुमून फिरून या दोन गोष्टी मिळतो. तर तुम्हाला ह्याचं योग्य ज्ञान असेल, बाबा यामध्ये मी पैसा गुंतवून कशा रीतीने माझा पैसा वाढू शकतो आणि इतर गुंतवणुका देखील ज्या आम्ही शिकवतो, तुम्ही आर्थिक यश हे नक्कीच गाठू शकता, जे आम्ही तुम्हाला ज्ञान देतो. अर्थातच, आणि जर आर्थिक यश गाठायचं असेल तर नक्कीच तुमच्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायला हरकत नाही. आपल्या कार्यशाळा असणार आहेत. उद्या ही कोल्हापुरात कार्यशाळा होणार आहे. त्याचबरोबर ठाणे, पुणे, नाशिक आणि दादर इथे कार्यशाळा पार पडणार आहेत. या कार्यशाळेविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत ह्या सगळ्या नंबर्सच्या माध्यमातून पोहोचवतोच आहोत आणि नक्की स्क्रीनवरती सगळे डिटेल्सही जातात. एकूणच जनसंपर्क वाढवावा हा प्रत्येकाला वाटत असतं, मात्र जनसंपर्क वाढवण्यासाठी आपणही स्वतः एक चांगली व्यक्ती म्हणून समाजासमोर येणं फार आवश्यक आहे. त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? येस, ती सर्वात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जर तुमच्याकडे कितीही टॅलेंट असेल, तुमच्याकडे कितीही म्हणा ना चांगलं म्हणजे मोठं होण्याची ताकद असेल, पण जर तुम्ही जर लोकांना रिस्पेक्ट देणार, तुम्ही लोकांसमोर जर ना चांगलं ते येत नसाल, तुमच्याकडे जर ॲटिट्यूड असेल, तुमचं वागणूक नीट नसेल, तुम्हाला कोणी आयुष्यामध्ये विचारणार नाही. तर तुमच्या टॅलेंटपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे तुमची वागणूक, जनसंपर्क तुमचा किती चांगला आहे आणि तुम्ही लोकांना कशा रीतीने सांभाळता. मग तो तुम्ही जेव्हा यशाची शिखरं गाठत असता त्यावेळी तुमच्या समोर लहान मोठी आणि अनेक टाईपची माणसं येतात ना, तर प्रत्येकाला तुम्ही रिस्पेक्ट दिला पाहिजे. जो काही व्यक्ती आज काम करतोय, छोटं काम असू नये तर मोठं, त्याच्या कामाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. थोडक्यात ॲटिट्यूड असावा, पण तो कामातला असावा, वागण्यातला असू नये. हेच खरं तर आपण या माध्यमात आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा आमच्या खास कार्यक्रमात इथेच संपतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.